अरे पाठी अरे संजय 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 मित्र ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। धन्यवाद राजसाहेब। छत्रपती शिवाजी महाराज की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। आता परत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। लांब लावा, त्यांना त्रास नको। पत्रकारांच्या ह्याच्यावर फटाके लागेल नाही पटाके वापरा के बहुत सारे के नारे येणारा लोकांचे दिवसात होते त्यांना आता कळलं असेल बिनशर्त पाठिंब्याची ताकद काय आहे आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची ताकद काय आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा अनेक वर्ष महाराष्ट्रातील असेल, देशात असेल किंवा जगातल्या सगळ्या मराठी जनांची ही मागणी होती की या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा। पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही सुद्धा सातत्याने मागणी केली होती। शिवतीर्थावर या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना पाठिंबा देताना सुद्धा स्वतःच्या पक्षाला आमदार, खासदार किंवा मंत्रीपद न मागता या महाराष्ट्राला आणि या माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, अशी मागणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केली होती। काल केंद्र सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलाय आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। त्याचंच कौतुक करायला, त्याचा जल्लोष करायला, केंद्र सरकारचे आभार मानायला आणि राजसाहेबांचे आभार मानायला समस्त या नवी मुंबईकरांच्या वतीने, मराठी जनांच्या वतीने वाशीच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज आम्ही तो जल्लोष, उत्साह करायला, फटाक्यांची आतषबाजी करायला आणि मराठीचा जयघोष करायला आज आम्ही सगळे इथे जमलोय। मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आणि नवी मुंबईकर सुद्धा या ठिकाणी जमले। हा जो दर्जा मिळाला त्यामुळे कशाचा फायदा होणार आहे? हे बघा, कुठल्याही रंगनाथ पठारे समिती, साहित्यिक रंगनाथ पठारे समिती होती आपली, केंद्रातल्या देशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा आता शिकवली जाणार आहे। मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचं एक निधी या भाषेच्या संवर्धनासाठी आणि या भाषेत असलेल्या विविध बोलीभाषा आपल्या महाराष्ट्रात जिथे जाईल तिथे त्या पद्धतीची वेगवेगळी मराठी, मग ती कोकणातली मराठी असेल, विदर्भातली असेल, पश्चिम महाराष्ट्रातली असेल, उत्तर महाराष्ट्रातली असेल, या सगळ्या बोलीभाषांवरती संशोधन होणार आहे। असे विविध फायदे या अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यामुळे होणार आहेत। त्यामुळे समस्त मराठी जनांमध्ये खूप मोठ्या आनंदाचं आणि जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण। दर्जा दिला जातो परंतु त्याला लागणारा निधी जो आहे तो त्यापासून वंचितच जातो। ती भाषा मराठी आज मला वाटतंय की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि आपण विसरता कामा नये, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या देशाच्या पंतप्रधानांसमोर ही मागणी लावून धरली। मोदी साहेबांचा शपथविधी झाला, काही महिने न होता आज या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। कुठेही या संदर्भात निधीची सुद्धा कमतरता पडली
तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे या विषयाच्या मागे खंबीरपणे उभे राहतील एवढा विश्वास समस्त मराठी जाणार.